वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधून निघालेले हे आंदोलक आहेत। काहींनी आपल्याबरोबर शिधा कच्चा माल बरोबर आणलेला आहे आणि ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी स्वयंपाक करून ते जेवतायत, नाश्ता करतायत, खातायत। तर आता ज्या ठिकाणी या आंदोलकांचा नाश्ता तयार होतोय, न्याहारी तयार होतोय, तिथेच मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या परिसरामध्येच आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर उपस्थित आहेत। त्यांच्याशी बोलूया। सचिन, हे सगळे मराठा आंदोलक जे काही आपला शिधा घेऊन आला असतील, न्याहारी करत असतील, तर त्या न्याहारीसाठी कुठली जागा त्यांनी निवडलेली? आझाद मैदानाच्या परिसरातलीच रस्त्यावरची ती जागा आहे का? आणि काय अधिक माहिती, काय त्यांच्याशी संवाद साधाल तुम्ही? खरं तर आपण पाहिलं रस्त्यावरती हे मराठा आंदोलक आता नाश्ता करताना दिसत आहेत। त्याचबरोबर आंदोलनासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना नाश्ता पुरवण्यासाठी मुंबईमधील काही मराठा बांधव समोर आलेत। आपण आता आझाद मैदानाच्या बाहेर आहोत आणि मुंबई महानगरपालिकेच्या या कट्ट्यावरती या ठिकाणी मुंबईमधील काही मराठा बांधवांनी या ठिकाणच्या आंदोलकांचा या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी आंदोलकांना नाश्ता वाटण्याचं काम चालू आहे आणि मराठा आंदोलक अक्षरशः लाईनमध्ये उभं राहून या ठिकाणी नाश्ता घेण्याचा प्रयत्न करत आहेत। ज्या मराठा बांधवांनी ही नाश्त्याची सोय केली आहे ते मराठा बांधव आपल्या सोबत आहेत। काय सांगाल? खरं तर तुम्ही आता या ठिकाणी नाश्त्याची सोय केली आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मराठा बांधवांना एक विनंती करतोय, काल आमच्याकडून तुमची गैरसोय झाली, पण आज सकाळी उठून 1000 लोकांची नाश्त्याची सोय आपण महानगरपालिकेच्या समोर आणि आझाद मैदानाच्या गेटवर आहे। तुम्ही फक्त एक शिस्त पाळा। तुम्ही किती लोक असा, तुम्हाला नाश्ता पुरवण्यात आम्ही कमी पडणार नाही। मी हरीश ढगे, घाटकोपर, मुंबई तुम्हाला विनंती करतो की आमच्या म्हणजे मी स्वतः 500 लोकांचे आणि मित्रमंडळी, आमचे एक मित्र आहे राजू काळे, यांच्या मार्फत हा नाश्ता आम्ही देतोय। ही काही मोठी गोष्ट नाहीये, ही गोष्ट मोठी नाही मित्रांनो। मला माहिती तुम्हाला उपाशीपोटी काल झोपावं लागलं, म्हणून आज सकाळी लवकर या ठिकाणी आलोय। आज तुम्हाला मी ग्वाही देतो, जेवण, पाणी, नाश्ता, कुठलीही गोष्टीची कमी पडली माझा नंबर घ्या आणि मला फोन करा। खरं तर आपण पाहिलं आतापर्यंत या आंदोलकांची जेवणाची गैरसोय होती, मात्र आता मुंबईकर सुद्धा या ठिकाणी आंदोलकांना नाश्ता पुरवण्यासाठी पुढे आलेले आहेत। या ठिकाणी काही आंदोलक जे आहेत नाश्ता वाटतायत। काय सांगाल बाबा, काय सांगाल? या ठिकाणी आता नाश्ता वाटण्याचं काम चालू आहे। हे सर्वांच्या मराठा बांधवांना नाश्त्याची सेवा केलेली आहे यांनी आणि आमची खूप परेशानी चालवली। रात्री आम्हाला लाईट नव्हती, तिकडं आझाद मैदानावर आम्ही चिखलात झोपलो, तिथं पाण्यात झोपलो, आमची फार परेशानी झालेली आहे इथं। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत हे रात्री चिखलात झोपले, पाण्यात झोप, त्यामुळे आंदोलक सुकावलेत। काय सांगा काका, मुंबईकरांनी खरं तर आज एखादा का महिना मुंबईकर पुढे आलाय आणि नाश्ता देण्याचा प्रयत्न करतोय। खरं बरं का, आम्ही ज्या अपेक्षेने इथं आलो होतो, आम्हाला वाटलं होतं सरकार आम्हाला सहकार्य करेल, परंतु आम्हाला सरकारने कसलेही सहकार्य, पण हे आमचे जे मराठा बांधव आहेत खरंच आम्हाला यांचा आभार मानतो। असल्या पडत्या पावसात सुद्धा सकाळी आम्हाला गरम नाश्ता देतात, रात्री आमच्या कसा शेवट, कारण की शेवट मराठ्यांचा कसा वारसा हा संघर्षाचा वारसा आहे, मराठ्यांचा वारसा हा संघर्षाचा वारसा आहे, त्यामुळे आम्हाला त्रास होणार, परंतु आम्ही सुद्धा साहेब शेतकरी आहेत। शेतकऱ्याला म्हणलं की त्याला ऊन, वादळ, वारा, पाऊस हे सहन करावं लागणार, परंतु या मुंबईच्या बांधवांनी आम्हाला सकाळची नाश्त्याची जी व्यवस्था केली त्याच्याबद्दल खरं खूप छान वाटतं आम्हाला साहेब। तुम्ही कुठून आलेत? आम्ही विरवडे बुद्रुक तालुका मूळ, जिल्हा सोलापूर। तुम्ही सोलापूर आलेत, कधी आले तुम्ही इथं? आम्ही काल सकाळी म्हणजे कालचा रात्रीचा मुक्काम आमचा 5 किलोमीटर पाठीमागे होता, परंतु सकाळी काल आम्ही इथं बीएमसीच्या समोर आलो आझाद मैदानावरती। आम्ही इथं सकाळी 9 वाजता म्हणून सोबत आम्ही उपोषणाला बसलो होतो। मराठ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, सरकार कुठेतरी गांभीर्याने घेत नाहीये। काय मागणी मराठ्यांच्या काय भावना आहेत? मराठ्यांची गैरसोय झाली आहे, रात्र अक्षरशः अंधारात काढावं लागली, चिखलात आणि पाण्यात काढावं लागली, काय सांगाल? नाही खरं तर बरं का, आम्हाला फडणवीस साहेबांकडून खरं खूप मोठ्या अपेक्षा द्या। हे एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार हे मराठ्यांच्या असून आज आमचे झालेले नाहीत, परंतु आम्हाला आज आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहेत। आमचा योद्धा जर तिथे जर उपाशी बसत असेल उन्हातानाचा आणि ऊन, वादळ, वारा, पावसाचा जर बसत असला तर फडणवीस साहेबांना माझी नम्र कळकळीची विनंती आहे। फडणवीस साहेब, तुम्हाला मी सुद्धा एक उपोषण करता साहेब, मोबाईल बंद करा, मी सुद्धा एक उपोषण करता, मी सुद्धा जरंगे 2 दिवस विना अन्न पाण्याचं उपोषण केलं, मी उपोषण करता। फक्त आमची तळमळ एवढी आहे, गोरगरिबांना शिक्षण आणि नोकरी मिळत साहेब। आमची मुलं 1-1, 2-2 मार्कांनी जे पाठीमागे राहते आणि इतर जे पुढे जाते त्याची फक्त आमची खूप मोठी तळमळ साहेब। फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती आहे या बीएमसीच्या चौकातनं की फडणवीस साहेब तुम्ही गोरगरीब मराठ्यांचा हा लढा लक्षात घ्या। आम्हाला राजकारण करायचं नाहीये। 230, 235 आम्ही तुमचे निवडून दिलेले आहेत, इतरांच्या जोर नाही, मराठ्यांच्या जोर तुमचे आमदार निवडून आले साहेब। फक्त आमचा जो योद्धा ते उपोषणाला बसला तर लवकर तुम्ही उपोषण सोडावा आणि या मराठा समाजाला चांगला आशेचा किरण दाखवा साहेब। तुम्ही शेतकरी आहात, जगाचा पोशिंदा आहात, जगाला अन्न पिकून खायला घालताय, मात्र आज तुमच्या हातामध्ये प्लेट आहे आणि तुम्हाला अन्न दुसऱ्याकडे मागावं लागतंय, ही परिस्थिती का?
आता काय साहेब बघा, शेतकरी बळीराजा म्हणतात, फक्त आज राजाचा बळी जातोय. आज जो अन्नदाता आहे त्याचा बळी चाललेला आहे. बळीराजा हा फक्त नावापुरता राहिला साहेब. बळीराजाला आज कसली काडीची किंमत नाही. तुम्ही बघा, आज हॉटेलला गेले तर तुम्हाला पिझ्झा 200, 300 रुपयाला मिळतो, परंतु शेतकरी तुम्हाला गहू, ज्वारी, बाजरी फक्त आज 2000, 3000 रुपये क्विंटलने तुम्हाला मिळते. म्हणजे जिथं तुम्हाला फक्त 20 रुपये, 30 रुपये तुम्हाला गव्हाचा भाव मिळतो साहेब, हे लक्षात घ्या. पण आज शेतकऱ्यांची भयान मोठी अवस्था आहे. सरकारला माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती आहे, फडणवीस साहेब तुम्ही या मराठ्यांच्या भावनांचा अंत ओळखा आणि लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा. खरंच आपण या ठिकाणी पाहिलं, जो जगाचा पोशिंदा आहे, जो जगाला अन्न पुरवतो, या शेतकऱ्यावरती आज या ठिकाणी आझाद मैदानाच्या बाहेर नाश्त्यासाठी आणि अन्नासाठी प्लेट दुसऱ्या पुढे पसरावी लागत आहे, हात दुसऱ्या पुढे पसरावा लागत आहे. आणि यातूनच या शेतकऱ्यांनी, या बळीराजांनी आपली खंत व्यक्त केली आहे. सरकारने, मायबाप सरकारने आमच्या मराठ्या मागणं मान्य करावं, आरक्षण द्यावं, अशी मागणी या ठिकाणी मराठा आंदोलक करत आहेत. स्टुडिओ नक्की सचिन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.